नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी 11च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षाच्या बैठकांना वेग आलाय. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा झाला असला तरी जागा वाटपावरून महायुतीत तणाव आहे. मुंबई भाजप 130 ते 150 जागा लढवण्यावर ठाम आहे, तर शिंदे सेनेलाही 100 ते 125 जागा हव्या आहेत. त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे सेनेत मुंबईत जागांसाठी रस्सीखेच पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मनपा निवडणुकीत बंडखोरी होऊ नये यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी शेवटच्या दिवशीच बी फॉर्म देण्याची रणनीती आखली आहे. 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 30 डिसेंबरला अंतिम मुदत आहे. शिवाई कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून तब्बल 345 जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेत. नगरपंचायतीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रभाग 10 मध्ये मामा भाचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगरपंचायतीसाठी प्रभाग 10 मधून काँग्रेसकडून सागर शामराव पुजारी तर शिंदे सेनेकडून रणजित बिरू धनगर यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विजयासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 5 लाखांची पैंज लावली असून तसा 500 रुपयांच्या करारनाम्यावरती करार देखील करण्यात आलाय. मंगळवेढा नगरपालिकेच्या प्रचारासाठी भाजपनं महिला मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये आमदार चित्रा वाघ यांनी महिलांशी संवाद साधत असताना थेट महिलांसोबत जन्म बाईचा बाईचा हे गाणं गायलं. खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण असा प्रचार मंत्रही चित्रा वाघ यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण परिसरात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पैठण नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील उमेदवार मंगल कल्याण मगरे यांच्या घरासमोर लिंबू, नारळ, हळद, कुंकू, एक बाहुली, टाचनपिना आणि पुजलेली टोपली आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. निकालापूर्वीच उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री उदय सामंतांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान गुलाबराव पाटलांकडून उदय सामंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. उदय सामंत यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जवळील ओव्हरगावच्या गावातील जमिनीच्या ताब्यावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून 11 जणांच्या गावगुंडांच्या टोळीनं ओव्हरगावचे माजी सरपंच दादा साहू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली आहे. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या, तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाट्याकाठ्या आणि लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव घालत होती. या हाणामारीत दादा पठाण यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी एकाला अटक झाली असून बाकीचे हल्लेखोर पसार आहेत. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील डोंगरगण इथं वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय. या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात करण्यात आली आहे. या परिसरात अजूनही काही बिबट्यांचा वावर असल्यानं या बिबट्यांनाही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागासमोर असणार आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव शहरातील भर लोकवस्तीत कोल्हेमळा इथं वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. काही दिवसांपूर्वी या बिबट्यानं 16 वर्षांच्या मुलावर हल्ला करत गंभीर जखमी केलं होतं. अखेर या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पुण्याच्या भोर तालुक्यातील हातवे बुद्रुक इथं रात्रीच्या सुमारास एका घराला गॅस लीक झाल्यामुळे भीषण आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत सुनीता नंदकुमार गुरव यांचं संपूर्ण घर जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.